पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात संशयावरून नवविवाहितेचा खून झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 20 रोजी रात्री देहुगाव येथे घडली. या घटनेतील आरोपी पतीला देहूरोड पोलिसांनी अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर केलं असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रतीक्षा जयदीप यादव वय वर्ष 21 राहणार ओमसाई सोसायटी देहू आळंदी रोड देहुगाव या विवाहितेचा पतीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक्षा यांचा पती जयदीप अर्जुन यादव वय वर्ष 30 याला अटक केली. जयदीप हा प्रतीक्षा यांना गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर घेऊन गेला. तेथे ओढणीने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यांचे 2 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. जयदीप हा डिप्लोमा इंजिनियर असून प्रतीक्षा हिचे MSc पर्यंत शिक्षण झालं होतं. प्रतीक्षा ही कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावची असून तिचे वडील भीमराव कोरे हे माळगाव येथील सलून व्यावसायिक आहेत. कष्ट करून मुलगी प्रतीक्षाला पदवीपर्यंत शिकवला आणि 2 महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील इंजिनियर असलेल्या जयदीपसोबत तिचं विटा तालुक्यातील चिखलगोळ गावात लग्न झालं होतं. जयदीप हा पुणे येथे नोकरीला होता. 8 दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला पुण्यात घेऊन गेला आणि पती जयदीप याने काल गुरुवारी रात्री नवविवाहित प्रतीक्षा हिचे ओढणीने गळा आवळून खून केला. दरम्यान प्रतीक्षाचे नातेवाईक पुण्यात गेले आणि त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान पोलिसांनी मृत प्रतीक्षा हिचं शवविच्छेदन करून प्रेत आई वडिलांच्या ताब्यात दिले आणि कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आरोपी जयदीपला न्यायालयात हजर केला असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.